नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बहुजन मुक्ती पार्टी व इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन मार्फत पाठिंबा। भीमजयंती मिरवणुकीतील ताडपांगरे येथील भीमसैनिकावर देठणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले होते। ते गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषण मैदान येथे याला पाठिंबा म्हणून ॲडव्होकेट विनोद आंभोरे, लोकसभा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन राज्य उपाध्यक्ष सुभाष साळवे साळेगावकर, जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी भारत लांडगे, लहुजी क्रांती मोर्चा छत्रपती लोंढे, ॲडव्होकेट धनराज सोनकांबळे आदींनी पाठिंबा दिला आहे। पांगरी या गावी जो समाजकंटकांनी भीमजयंतीच्या कार्यक्रमामध्ये समाज बांधवावर जो हल्ला केला, दगडफेक केली, तो भ्याड हल्ला होता। त्याच्या विरुद्ध जे काही केसेस दाखल झालेले आहेत त्या केसेस आम्ही स्वतः पाहत आहोत। त्याचबरोबर आज जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे खोटे गुन्हे 353 सारखे जे खोटे गुन्हे याच पीडित बांधवावर दाखल करण्यात आलेले आहेत, ते खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे याकरिता हे जे उपोषण करण्यात येत आहे, त्या उपोषणाला इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन व बहुजन मुक्ती पार्टी तर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतो। यामध्ये हल्ला झालेला आहे। हो हल्ला या समाजकंटकांना जे केलेला आहे तो चुकीचा केलेला आहे आणि या उपोषणाला पाठिंबा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं जिल्ह्याकडून आमचा पाठिंबा देण्यात येत आहे। धन्यवाद। ताडपांगरे येथे जे आंबेडकर जयंती मिरवणुकीवर जे हल्ला झाला तो अतिशय भ्याड हल्ला होता आणि आम्ही पूर्ण पोलीस प्रशासनाला सहकार्य करूनसुद्धा पोलीस प्रशासनानं आमच्यावर 353 सारखे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। ते गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उपोषण सुरू केलं आहे। जोपर्यंत ते गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार। खूप सुंदर। मी माझी बहीण ताडपांगरेमध्ये आहे। मी जयंतीला गेलो असताना काही समाजकंटाने दगडफेक केली, मला देखील दगड लागलेला आहे आणि जे काही काय गुंड आहेत त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे आणि पोलीस निरीक्षक बनकर खडके आणि सूर्यवंशी, मुरली बन्सी आणि नरवाडे याला निलंबित झालेच पाहिजे। उत्तमराव कांबळे आमची जयंती निघाल्यावर त्यानं आमच्यावर संध्याकाळी दगडफेक केली, लाईट कट केली, डिपूतून वायर तोडली, लाईट बंद करून शेणी छतावर जाऊन दगडफेक केली, आमच्यावर अत्याचार केला। त्यानं पोलिसाला तरी आमचे माणसं म्हणले होते तुम्ही आज पोलीसवाले वाढवा, त्याने वाढवली नाही, म्हणजे आम्ही आहे, तुम्हाला काय करायचं, आम्ही आहेत बघायला। त्याच्यानं तुम्ही म्हणले तुमचं बघा। मग आम्ही मिरवणूक काढच्या नंतर त्यानं आमच्यावर अत्याचार केला। फिरून याच्यानंतर जाताना बी ते काहीतरी दंगा करणार होते, म्हणजे त्यानं दंगा थोपविला पोलीसवाल्यानं, बोलणार नाही म्हणून। हां, मग पुन्हा त्यानं याच्या टायमाला त्यानं काय केलं, संध्याकाळी डिपूवरली वायर कट केली आणि वायर कट करून छतावर दगडं घेऊन बसली आणि काही माणसं खाली होते। ते माणसं खाली असताना हे आमचे माणसं आडू लागले, तर ते माणसं त्याच्यात आडू लागली। मग आमच्या माणसं म्हणजे तुम्ही काहून आमच्यामध्ये दंगा करतात, मग त्यानं काय केली, दगडफेक केली आमच्यावर। पोलीसवाल्याने बी आम्हाला केलं, मला बी मारलेलं आहे। ताडपांगरी 28 तारखेला आमची जयंती होती, तर जातीवादी लोकांनी आमच्यावर दगडफेकी केली। त्या दगडफेकीमध्ये इकडे पळापळी झाली। त्या दगडफेकीमध्ये मी पडली, मला दोघा ठिकाणी तुडविलं, मला तर सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं। त्या जातीवादी लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्यावर आरोप केला ते भाग घेतला पाहिजे, पोलिसाला पण शिक्षा दिली पाहिजे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।